विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथील मुस्लिम धर्मग्रंथ कुराण जाळल्याप्रकरणी तीव्र संताप उसळला असून शुक्रवार दिनांक 16 मे रोजी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कोर्ट परिसरापासून राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत निषेध मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चा दरम्यान मुस्लिम समाजातर्फे हाताला काळा फीत बांधून निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीला फाशी द्या अशा घोषणेने परिसर दणाणून सोडला। या आंदोलनादरम्यान चन्नम्मा सर्कल परिसर जाम करण्यात आला होता। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आयुक्तांनी बेळगाव शहरात सकाळी 6 वाजल्यापासूनच रात्री 12 वाजेपर्यंत 144 कलम लावण्यात आला होता। या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनातर्फे नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं। या आंदोलनाप्रसंगी आमदार आसिफ शेठ, अमान सेठ, नगरसेवक व मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते। यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं, कुराण ग्रंथ जाळण्यासारखी गोष्ट कुणालाही मान्य नाही। ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली व पुढे सांगितलं की पोलिसांनी जर आरोपींना 7 दिवसात अटक केली नाही तर मुस्लिम समाजातर्फे पुढील निर्णय घेण्यात येईल। दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।